बोला पुंडलिकावरती विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम संत ज्ञानेश्वर महाराज की जय. हरिपाठ विवरण या मालिकेमध्ये आज आपण हरिपाठातील जो 11वा अभंग आहे त्या 11व्या अभंगाचं अत्यंत त्रोटक पद्धतीने चिंतन करणार आहोत. कोणता आहे हा 11वा अभंग? हरी उच्चारणी अनंत पापरासी जातील लयासी क्षण मात्रे तृणाग्नी मेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. हरी उच्चारण मंत्र हा अगाध पळे भूत बाधा भेने जेथे ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ न करवे अर्थ उपनिषदा. प्रस्तुत अभंगाचं अत्यंत त्रोटक पद्धतीने जर समग्र चिंतन करायचं झालं असेल तर आपल्याला असं म्हणता येईल, हरी असा उच्चार केल्याबरोबर पापाचे अनंत ढीग एका क्षणात नाश पावतात. ज्याप्रमाणे गवत आणि अग्नी एकरूप झाल्यानंतर भस्म होऊन जातो, गवत म्हणून शिल्लक राहतच नाही, त्याचप्रमाणे हरीचा जप केल्यानंतर ती नामे सर्व पापांना जाळून टाकते. हरी नामाचा उच्चार हा सर्वश्रेष्ठ मंत्र आहे, ज्याच्या भीतीने भूतबाधा आणि पिशाचीही पळून जाते. ज्ञानदेव महाराज म्हणतात, माझा हरी हा अत्यंत सामर्थ्य संपन्न आहे. त्याच्या सामर्थ्याचे मोजदाद उपनिषदाला देखील करणे शक्य झालेले नाही. अशा प्रकारचा थोडक्यात अर्थ या अभंगाचा आपल्याला पाहता येईल. या अभंगातील प्रत्येक चरणाचा थोडासा विस्तारित असा स्वतंत्र अर्थ आपण या ठिकाणी पाहणार आहोत. काय म्हणतो अभंग? हरी उच्चारणी अनंत पापरासी जातील लयासी क्षण मात्रे. शास्त्रकारांनी व्रत तप दान होमादी अनेक साधने पाप नाशक म्हणून सांगितले आहेत. पहा, पण ही सर्व साधने एखाद्याच पापाचा नाश करू शकतात. सर्वच पापाचा नाश करण्याचे सामर्थ्य त्यांच्यामध्ये नाही. फक्त एकाच साधनाने अनंत पातकाचा क्षणात नाश होतो. ते साधन म्हणजे हरिनाम. हरी उच्चारणी अनंत पापरासी जातील लयासी क्षण मात्रे. जसा सूर्याचा उदय व्हावा आणि सूर्यकिरणाच्या बरोबर पृथ्वीवरला अंधकार नाहीसा व्हावा, तद्वत जेव्हा एखादा जीव हरी नामाचा उच्चार करतो तेव्हा त्याच्या हृदयात हरी प्रविष्ट करून त्या जीवातील पापाचा नाश होतो. म्हणून माऊली म्हणतात, हरी उच्चारणी अनंत पापरासी जातील लयासी क्षण मात्रे. या अभंगातील दुसरं चरण असं आहे, तृण अग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. पहा, पापाचे पर्वतच्या पर्वत नामाग्नीने भस्म केले. पापाचे पर्वत भस्म नामाग्नीने अभक्तासी हानी नामे विन.
नामदेव म्हणे नामाग्नीच्या पोटी, नामदेव महाराज काय म्हणतात बघा, नामदेव म्हणे नामाग्नीच्या पोटी नाना पापकोटी दग्ध होती, नाना पापकोटी दग्ध होती. ज्याप्रमाणे तृणाचा कितीही मोठा जर ढिगारा असला, गवतांच्या काडीचा कितीही मोठा जर डोंगर असला, तर तो डोंगर, तो ढिगारा अल्पशः अग्नीने जळून खाक होतो. त्याचप्रमाणे पापे कितीही मोठी असली तरी हरिनाम उच्चारण्याने, हरिनामाने ते जळून भस्म होतात, नष्ट होतात. जसं अग्नीत तृण टाकता क्षणी ते भस्म होतं, तद्वतच नामाचा जप करता क्षणी या देहातील, या जीवातील पापे नष्ट होतात, जळून जातात. म्हणून माऊली म्हणतात, तृणाग्नी मिळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरे. तसं नामाचा जप केल्या केल्या या जीवनातील, या देहातील पापांचा नाश होतो. यापुढेही जाऊन या अभंगातील 3ऱ्या चरणामध्ये माऊली असं म्हणतात, हरी उच्चारण मंत्र हा आघाद, पळे भूतबाधा भेणे तेथे. हरी उच्चारण हा मंत्र आघाद आहे, अलौकिक आहे, प्रचंड सामर्थ्यवान आहे. हरी 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 हा एक मंत्र आहे. आपण मंत्र कशाला म्हणतो? ज्याच्या नामचिंतनाने जीवाचे संरक्षण होते, जीवाची भीती नष्ट होते, त्याला आपण मंत्र म्हणतो. आणि हरिनामाच्या मंत्राचं सामर्थ्य फार श्रेष्ठ आहे. दोन अक्षरी मंत्र आहे, राम राम राम, हरी हरी हरी. हा असा मंत्र आहे ज्या मंत्राची बरोबरी अनंत मंत्र हे करू शकत नाहीत. उघडा मंत्र जाणा राम कृष्ण म्हणा. बघा, उघडा मंत्र जाणा राम कृष्ण म्हणा, तुटती यातना गर्भवास, तुटती यातना गर्भवास. संत निळोबाराय म्हणतात, सकळ मंत्रामादी मंत्र उत्तम. काय म्हणतात संत निळोबा महाराज? सकळ मंत्रामाजी मंत्र उत्तम, दोन्ही अक्षरे जपता राम, निरसुनिया मायादी ब्रह्म, पाविजे निजधाम अनायसे. निरसुनी माया ब्रह्म, पाविजे निजधाम अनायसे. या ज्यांच्या जवळ हा मंत्र आहे त्यास भूतबाधा होत नाही. भूतबाधा कशाची बाधा होत नाही. सर्वार्थाने आपली भूत जर कोणती असतील तर या देहात असलेला अहंकार, या देहात असलेला काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मत्सर आहे, ही भूत नेहमी आपल्या मानगुटीवर बसून आपल्याला छळीत असतात. आणि या भूताचा प्रथमतः नाश करण्याचं काम हरिनामाचा मंत्र करतं. नाम म्हणे जयाजवळी, नये भूत कैसा ये मुदित म्हणता राम. नाम म्हणे जयाजवळी, नये भूत कैसा ये मुदूत म्हणता राम. म्हणून बावली म्हणतात, हरी उच्चारण मंत्र हा अगाध, पळे भूतबाधा भेणे येते. आणि शेवटच्या चरणामध्ये माऊली म्हणतात, ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ. काय म्हणतात माऊली? ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ, न करवे अर्थ उपनिषदा, न करवे अर्थ उपनिषदा. हरी माझा समर्थ. किती प्रेम आहे बघा हरिबाबत. प्रियाची परिसीमा आहे हरीच्या ठाई. हरीचे सामर्थ्य कोणालाही मोजता येत नाही. वेदा नाही, वेदा नाही, नाही कळला अंत पार याचा.
उपनिषदाला तरी काय कळेल? उपनिषदामध्ये हरी सामर्थ्याचे मोजमाप करता आलेले नाही. म्या बोलिला वेदू बोले, म्या चालविला सूर्य चाले, म्या हलविला प्राण हले, आयसा तो समर्थ, तो मी जगाचा नाथ. ऐसा तो समर्थ, तो मी जगाचा नाथ. माझा हरी रामकृष्ण हरी, माझा हरी रामकृष्ण हरी. अशा प्रकारे माऊली या हरिपाठातील अभंगाचं चिंतन करतात. काय हा अभंग परत पाहू. हरी उच्चारणी अनंत पापरासे, जातील लयासी क्षणमात्रे, तृणाग्नी मिळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. हरी उच्चारण मंत्र हा आगाध, पळे भूतबाधा भेणे येथे, ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ, न करवे अनर्थ उपनिषदा. ही सेवा या ठिकाणी आपण समाप्त करूया, थांबूया. रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी, रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी.